तुमच्या आयुष्याची एवढी वर्ष या संगमनेर तालुक्यात गेली, हां. तर तुम्ही संगमनेर तालुक्याच्या विकासाबद्दल काय बोलता? विकास चांगल्याच पद्धतीचा होईल आहे. जिथं जोपर्यंत काँग्रेसची राजवट होती नाही इथं तोपर्यंत चांगलाच होईल आहे. तरी मी कॉम्रेड आहे, तुला मी सांगतो. मी कॉम्रेड आहे. मी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण कार्य आमच्या तिथं काँग्रेसवाले बाळासाहेब थोरात चांगल्या पद्धतीने कार्य करेल. एक सामान्य नागरिक आणि तुम्ही सांगता की तुम्ही कॉम्रेड सुद्धा आहात. हां. मग तुमचे बाळासाहेब थोरातांविषयी काय मत आहे? आता मी त्यांच्या विरोधातला माणूस आहे तसा, पण भाजपपेक्षा तो चांगला माणूस आहे. आम्ही म्हणून त्या बाळासाहेब थोराताला मानतो आणि मी कॉम्रेड आहे. त्यांनी एक 40 वर्षात तरी कोणत्या प्रकारची कामं चांगल्या सगळ्याच बाबतीत कामं चांगले करेल. नाव ठेवण्याजोगं काय आहे? कारखाना व्यवस्थित चालू आहे, पंचायत समिती व्यवस्थित चालू आहे, जिल्हा परिषदेमध्ये त्याची चांगली कामं आहेत. चांगलंच म्हणायचं ना आपण. त्याच्या विरोधात जरी असलं तर पण ते चांगलं, यांच्यापेक्षा चांगले कामं आहेत. एक सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोचतो तर चांगल्या पद्धतीचे कामं करतो तो. तिथं राधाकिशन विकासासारखं नाही. हा तो गावातला माणसाला एखादा फोन करणार, तो विचारणार हा आपल्या बाजूचा आहे का, तर काम करायचं, नाही तर करायचं नाही. असे लोक आहेत कार्यकर्ते, सगळ्यांचे असेच राहतात. तालुक्याचा विकास करायचा असेल तर भविष्यात तिकडचे सगळी सत्ता बदलली पाहिजे. आणि संगमनेर तालुक्याचं काय चाटीत बसली तुम्ही? सगळी सत्ता महाराष्ट्राची बदलली पाहिजे. तरच काहीतरी होऊ शकतं. हो, होणार. आणि तेच होणार. तुम्हाला सांगतो, हे जे 8,000 10,000 मतं जे तालुक्याने वाढेलेत ना, मतांचा कुठं तपाशी माणसं नाहीत आणि मतं तर नोंदवलीत. काय भानगड काय हे आम्हालाही काही समजत नाही ना. आणि काय बोलायला गेलं काय ते विरोधकांना तेवढंच का आम्ही. बरोबर मित्रांनो, एकंदरीतच इकडच्या सामान्य माणसांकडून इकडच्या एकंदरीतच परिस्थितीचा आढावा घेत असताना सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून यांची भूमिका स्पष्ट दिसते. त्यांनासुद्धा या ठिकाणी सत्ता परिवर्तन होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणती कामं बाळासाहेब थोरातांनी या संगमनेरकरांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या युवकांसाठी केलेली आहे? निळवंडे धरणाचं काम हे नामदार बाळासाहेब थोरातांना श्रेय त्यांनाच जातं. खरे जलनायक नामदार बाळासाहेब थोरात साहेबच आहे. हे बाकीचे पॅटर्न चालतं, त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही. जसं की सर्वांना शिक्षण प्राप्त होणं लय गरजेचं आहे. मग शिक्षणासाठी बाळासाहेब थोरातांनी काय केलं, तुम्हाला काय वाटतं? फार्मसी कॉलेज आहे, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, कृषी कॉलेज आहे, साहेबांचे भरपूर कॉलेज आहे. त्यात विद्यार्थ्यांना भरपूर प्रकारचे शिक्षण मिळतं. मग त्या कॉलेजमध्ये कोणते विद्यार्थी जातात, तुम्हाला काय वाटतं? इंजिनिअरिंग सर्वसामान्य कुटुंबातलेच विद्यार्थी. तसे बाहेरच्या कॉलेजांना, बाहेरच्या तालुक्यातले, जिल्ह्यातले, समजा लोणीला आहे, ते बाहेरच्या जिल्ह्यातलेच विद्यार्थी जास्त प्रमाणात. संगमनेर तालुक्यात सगळे संगमनेरचेच विद्यार्थी जास्त प्रमाणात. जसं की संगमनेर हा एक ग्रामीण भाग आहे, तर ह्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी खूप जास्त प्रमाणे आहे. तर मग शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरातांनी काय केलं, तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांसाठी भरपूर कृषी साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा भरपूर कृषी पंपाच्या योजना आणल्या, शेततळ्याच्या योजना साहेबांनीच आणल्या. समजा महसूल खात्यात होते तर महसूलच्या उतारांच्या योजना भरपूर आणल्या साहेबांनी. जसं की माजी आमदार बाळासाहेब थोरात होते, तर तुम्हाला काय वाटतं, जर ते आता निवडून आले असते तर त्यांनी कोणती कामं केली असती? त्यांनी आणखीन भरपूर प्रकारचे कामं केले असते. संगमनेर तालुक्यात युवकांना आणखीन रोजगार कसा उपलब्ध होईल जास्त प्रमाणात तो आज उपलब्ध करून दिला असता साहेबांनी. संस्था मोठ्या केल्या असत्या साहेबांनी. चांगल्या प्रकारे काम केलं असतं साहेबांनी आणखीन जल्लोषात. जसं की संगमनेर हा तालुका आहे, याला जिल्हा बनवण्याचं होतं. मग हा जिल्हा बनवण्यासाठी साहेबांनी काय केलं असतं, तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी ते जिल्हा बनवण्यासाठी कमिटी नेमलेली आहे, पण साहेबांचा योगायोग नव्हता का, सत्ता आली नाही त्याच्यामुळे ते दुसऱ्यांच्या ताब्यात गेला. आता त्यांनी ते करावं. तुम्हाला काय वाटतं, जर बाळासाहेब थोरात यावर्षी सुद्धा निवडून आले असते तर त्यांनी या संगमनेर तालुक्याला जिल्हा बनवला असता की नाही, तुम्हाला काय वाटतं? बनवला असता साहेबांनी जिल्हा, कारण ते काम मार्गी लावण्याचा प्रयत्न चालूच होता साहेबांनी. पण सतीश दादा हे आता पूर्ण ताकदीने ते काम करूच राहिले आता, आणि होणार सतीश दादांच्या नेतृत्वाखाली. जसं की खूप पाऊस पडलेला आहे, पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं, जर थोरात साहेब जर आमदार असते तर त्यांनी त्याची भरपाई केली असती का? केली असती साहेबांनी. इथून मागं दिले, आता तर ते आणखीन प्रकारे दिलं असतं. सत्ता जरी नव्हती तरी साहेबांच्या कारखान्यामार्फत भरपूर कामं, निळवंड्याचा कालवे असो, हे शेतकऱ्यांना कामं करता कारखाना उपयोगी साहेबांचा. जसं की माजी आमदार बाळासाहेब थोरात यावेळेस निवडून आले नाही तरी सुद्धा ते जनतेसाठी काम करत आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं? साहेब आज अहोरात्र परिश्रम जनतेसाठीच करतात. समजा कुठे दुःखद घटना घडली तर साहेबांची यंत्रणा आहे तिथे अवेलेबल आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते साहेबांचे तत्पर लोकांच्या कार्यात जाऊन जातो आम्ही. तुम्हाला काय वाटतं, यापूर्वी तुमच्या गावामध्ये बाळासाहेब थोरात भेटायला आले होते की नाही?
आले होते आत्ता काल परवा येऊन गेले. इथून दर हप्त्याला 15 दिवसाला इथून जाते येते. ज्यावेळेस ते बाळासाहेब थोरात या गावामध्ये येतात तर कोणत्या प्रकारचे ते प्रश्न विचारतात, समस्या विचारतात का? विचारतात ना. आता जर समजा गावात जर काही कमी आहे ते सांगतात. आमच्या राजापूर गावात पाणी योजना ही 30 वर्ष गावाला पाणी नव्हतं. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षापासून प्रत्येक घराघरात पिण्यासाठी पाणी योग्यरित्या येऊ राहिले साहेबांच्या आशीर्वादानं. जसं की ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे गायी आहे, म्हशी आहे, मग त्यांच्या दुधाला भाव मिळवून देण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी काय केलं? आज संघामार्फत भरपूर असा चांगल्या प्रकारे भाव मिळतोय. समजा चढाओढ आहे भरपूर. संघ आहे का संगमनेर तालुक्यात भरपूर डेअरी, नवले डेअरी असेल, सातरळ डेअरी असेल, भरपूर दूध संघ आहे. पण त्या प्रमाणाच्या पटीत साहेबांच्या दुधाचा भाव चांगला आहे आजचा. आणि दिवाळीला रिबिटन ही बाजारपेठ जी भरली ते संघाच्या आणि कारखान्याच्या जीवावरच बाजारपेठ आज भरपूर प्रमाणात चाललेली आहे. एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला मतदारांना काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला एकच म्हणणं आहे, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे साहेबांनाच जनतेनं पाठबळ द्यावा, म्हणजे संगमनेरातली जी गुन्हेगारी आहे ती कमी प्रमाणात होईल. जसं की जिल्हा परिषदांच्या निवडणुका काही दिवसानंतर येणार आहे, तर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही जनताला काय इशारा देऊ इच्छिता? साहेबांच्याच मागे उभं राहावं जनतेनं, बाळासाहेब थोरातांच्याच मागे उभे राहावं जनतेनं. तुम्हाला काय वाटतं संगमनेरचा विकास हा खऱ्या अर्थानं कोणत्या व्यक्तीमुळे झालेला असेल? संगमनेरचा विकास बाळासाहेब थोरात साहेबांमुळे झाला.